कोहळ्याची भाजी सगळेजण करतातच, पण प्रत्येकाची काही ना काही थोडीफार पद्धत वेगवेगळी असते. तर आज माझ्या पद्धतीने मी कोहळ्याची भाजी कशी बनवून घेतली आहे, आज तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. झटपट बनणारी आहे ही भाजी, आयत्या वेळेवर तुम्ही करून घेऊ शकता. कोणी आलं तर लगेच करणारी होणारी ही भाजी आहे. चला तर मग इथे लगेच सुरुवात करून घेते आहे. नमस्कार, मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. इथे सगळ्यात आधी मी सोलून घेतलेले आहे, पाट काढून घेतलेली आहे आणि असे छोटे असे काप करून घेते आहे. तुम्हाला इथे पाट हवी असेल आहे तर ती ठेवून घेऊ शकता. मी शक्यतोवर काढूनच घेते आणि असे हे सगळे धुवून घेतले आहे आणि निथळायला ठेवून घेतलेले आहे. बघा, छोटे चौकोन अशा आकारात मी काप करून घेतलेले आहे. इथे आता कढईमध्ये तेल मोहरी घालून घेतलेला आहे. बऱ्याचदा ना ही भाजी नैवेद्याला पण करतात, तर त्यासाठी इथे फक्त तुम्हाला कांदे स्किप करायचे आहे आणि बाकी पूर्ण पद्धत अशीच वापरून घ्यायची आहे. इथे मी तेजपान टाकलेला आहे सगळ्यात आधी आणि कांदे मिरची घालून घेतलेले आहे. कांदे खूप खरपूस करायचे नाहीये, पण व्यवस्थित मऊ होतपर्यंत इथे होऊन द्यायचे आहे. त्यानंतर सुखे मसाले इथे घालून घ्यायचे आहे. हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड इथे टाकून घ्यायचं आहे आणि हलकंसं पाणी इथे मसाले शिजायसाठी टाकायचं आहे. मी इथे कांदे लसूण आणि अद्रकचा वापर केलेला नाहीये, फक्त कांद्याचाच वापर केलेला आहे. इथे थोडंसं अगदी शिजायला किंवा एखाद वेळेस फ्लेम थोडं कमी जास्त होऊ शकते, तर मसाला जळायची भीती असते, त्यामुळे इथे हलकंसं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे 2-3 चिमूट अशी मी हिंग घालून घेतलेली आहे आणि एक तुकडा चिंचेचा घालून घेते आहे. तुम्हाला चिंचेचं पाणी करून घालायचं असेल तर ते सुद्धा करून घेऊ शकता. मी अगदी छोटासाच तुकडा वापरलेला आहे, त्यामुळे मी तो तसाच तेलामध्ये करून घेतलेला आहे आणि अगदी शिजल्यानंतर तुम्ही ते काढून घेऊ शकता किंवा राहू दिला तरी काही हरकत नाही आहे. इथे आता कोळं घालून घेतलेलं आहे मी. बघा, व्यवस्थित आणि चवीनुसार इथे मीठ आत्ताच घालून घ्यायचं आहे. मीठ अगदी सुरुवातीलाच घातल्याने काय होतं की भाजीचं जे पण पाणी असतं ते सुटतं आणि भाजी त्यामध्येच मऊ शिजून जाते आहे. बघा, आता सध्या कोळं कडक आहे, त्यामुळे व्यवस्थित परतवून घ्या आणि 1-2 मिनिटं वाफ यायला ठेवून द्या असंच. बघा, 1-2 मिनिटं वाफ येऊ दिलेली आहे. बघा, कोळ्याला छान पाणी सुटलेलं आहे. आता व्यवस्थित परतवून घ्या पुन्हा एकदा आणि आपल्याला आता ताटलीवर पाणी ठेवून इथे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. अजूनही तितके मऊ पडलेले नाही आहेत, पण आता आपल्याला ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि ताटलीवर ताटली झाकून तिथे वाफेवर पाणी ठेवून द्यायचं आहे आणि त्याच वाफेचं पाणी थोडं थोडं इथे वापरायचं आहे. बघा, बऱ्यापैकी आता नरम झालेले आहे फोडी. वाफेवरचं थोडंसं पाणी सोडून दिलेलं आहे. बघा, छान आधीचंच पाणी सुटलेलं आहे आणि थोडंसं जर तुम्हाला रस्सा हवा असेल आहे तर इथे वाफेवरचंच पाणी वापरायचं आहे. वरून वेगळं पाणी न सोडता इथे वाफेवरचंच पाणी वापरल्याने काय होतं की कुकिंग प्रोसेस जी असते ना ती थांबत नाही, ती कंटिन्यू राहते आणि त्यामुळे भाजीची चव पण जात नाही. इथे शक्यतोवर कुठल्याही भाजीला आपण जेव्हा पाणी घालतो तेव्हा थंड न घालता असं वाफेवरचं घालायचं किंवा गरम करून घालायचं. बघा, व्यवस्थित रंग आलेला आहे आणि आता इथे फोडी बऱ्यापैकी मऊ झालेली आहे आणि आता इथे चिंच घातल्यामुळे आपण इथे गुळाचा वापर करतो आहे आणि थोडंसं गरम मसाला. अगदी चिंच गुळ यांचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं. तुम्हाला तुमच्याकडे गुळ नसेल आहे तर तुम्ही साखर पण वापरून घेऊ शकता, पण शक्यतोवर तुम्ही गुळाचा वापर करून बघा, अगदी सुंदर चव येते. व्हिडिओ इथपर्यंत जर बघत असाल तर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल आहे तर सबस्क्राईब करा. बघा, फोडी आता व्यवस्थित मऊ पडलेले आहे, छान पूर्ण शिजलेला आहे इथे आता. पण आताच गूळ आणि आपण मसाला घातल्यामुळे 1-2 मिनिटं मी वाफ येऊ दिलाय अजून आणि बस इथे भाजी आपली रेडी आहे. बघा, भाजी एकदम तयार आहे. आता पूर्ण छान मसाले एकजीव झालेले आहे
आणि पूर्ण भाजीचा रंगही बदललेला आहे. बघा अंगाशी रस्सा ठेवलेला आहे. तुम्हाला कमी हवा असेल आहे तर तुम्ही कमी रस्सा करून घेऊ शकता. एकदम मस्त चमचमीत आंबट गोड तिखट अशा चवीची ही पोळ्याची भाजी आहे. नक्की या पद्धतीने करून बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आणि केल्यानंतर मला नक्की सांगा की कशी झाली होती. वरून कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि बस सर्व करायला भाजी रेडी आहे. बघा अगदी सुंदर रंग आलेला आहे. चिंच गुळामुळे एकदम छान रंग येतो भाजीला आणि चवीला पण तितकीच छान लागते.